नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटला दिवसभर सकाळपासून दबावच बघायला मिळाला। त्याचे दोन रिझन होते। एक पहिलं म्हणजे मार्केट जे आहे ते टेक्निकली रेजिस्टन्स क्रॉस करू शकलं नाही। 25,650 700 गेले दोन दिवस निफ्टी जो आहे तो 25,500 आणि 600 या शॉर्ट रेंजमध्ये एकदम स्टॅग्नंटली कन्सॉलिडेट करत होता, साईडवेज ट्रेड करत होता, पण सक्षम राहिला नाही 25,600 700 क्रॉस करून जाण्याच्या, आणि त्यामुळे मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आली। आणि जसं 25,500 जो एक महत्त्वपूर्ण सेंटिमेंटल सपोर्ट आहे तो ब्रेक केला, त्यानंतरनं मात्र मार्केटला सेलिंग प्रेशर मार्केटवर हावी झालं आणि निफ्टी ऑलमोस्ट 25,400 त्याच्याही खाली गेला। क्लोजिंगला थोडीशी रिकव्हरी निफ्टी जो आहे तो 90 पॉईंट मायनसमध्ये, पण बँक निफ्टीवर आज दबाव बंद बघायला मिळाला। जवळपास 500 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला आणि एंटायर दिवसभर बँक निफ्टी जो बँकिंग सेक्टर जे होतं जे निफ्टीला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होतं। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटवर जे आहे ते हायर लेवलवरून दबाव राहिला। दुसरं ग्लोबलीसुद्धा थोडी अनसर्टिनिटी आहे टेरिफ वॉरला घेऊन। अजून भारत आणि US लवकरच ट्रेड डील होऊ शकते असे गेले 3-4 दिवस झालं ट्रम्प यांनी कॉमेंट्री दिली, पण त्यावर काही कोणतेही डेव्हलपमेंट्स आलेले नाहीत किंवा भारताकडून त्याला दुजोराही मिळालेला नाही आहे। त्यासोबत जपानवर 25% टेरिफ लावण्याची शक्यता ट्रम्प यांनी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे तिथं थोडंसं ट्रेड वॉर परत पुन्हा एस्केलेट होऊ शकतं। या सगळ्या गोष्टीमुळं थोडं FIचं सेलिंगसुद्धा वाढलेलं आहे। त्यामुळं ट्रेड वॉरला घेऊन अनिश्चितता आणि त्यासोबत टेक्निकली रेजिस्टन्स निफ्टीला पार नाही होऊ शकला आणि FIचं सेलिंग या सगळ्या गोष्टींमुळं आज मार्केटवर दबाव बघायला मिळाला आणि मार्केट थोडंसं आज खाली येऊन बंद झालं आहे। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते 25,500च्या खाली आल्यामुळं थोडंसं मला वाटतं थोडंसं वीकर साईडला जोपर्यंत 25,500च्या खाली आहे थोडंसं वीक राहू शकतं। त्यामुळे उद्याच्यासाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,500च्या वर गेला तर 25,600 ते 700 पर्यंत परत पुन्हा जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो। 25,500च्या खाली मेंटेन राहिला तर 25,400 जो चालू आहे तो एक फर्स्ट सपोर्ट आहे। 25,400च्या खाली गेला तर 25,200 250 पर्यंत निफ्टी जाऊ शकतो। 25,200 250 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स सपोर्ट झोन निफ्टीसाठी आहे। बँक निफ्टीला सुद्धा 57,000च्या ऑलमोस्ट एजवर बंद आहे। त्यामुळे 57,000च्या वर मेंटेन राहिला तर परत पुन्हा 57,300 ते 57,500 पर्यंत जाण्याचा प्रयत्न बँक निफ्टी करू शकते। 57,500च्या खाली मेंटेन राहिला तर 56,700 ते 56,800 या रेंजपर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। आणखी एक 200-300 पॉईंटचं डीप कदाचित बँक निफ्टीमध्ये उद्या येऊ शकतं। त्यामुळे बँक निफ्टीला 57,000च्या खाली 56,700 ते 800, हायर लेवलला 57,300 57,500 दोन रेजिस्टन्स पॉईंट। निफ्टीमध्ये 25,500च्या खाली राहिला तर 25,400 फर्स्ट सपोर्ट आहे, त्याच्या खाली 25,200 250 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। हायर लेवलला 25,500च्या वर गेला तर 25,600 ते 700 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। या टेक्निकल रेंजनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता। FI जसं मगाशी म्हटलं थोडीशी विक्री करत आहेत। काल FIने जवळपास 2,000 करोडची विक्री केली, पण DIASने 700 करोडची खरेदी काल केलेली आहे। आज ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो बघायला झाला तर आज 1,052 शेअर्स NSEमध्ये वाढले, त्या बाजूला 1,600 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 22 शेअर्स वाढले, त्या बाजूला 28 शेअर्समध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट सेम आहे, मिक्स आहे। किंवा सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज मेटल, ऑटो, फार्मा आणि IT सेक्टरला थोडंसं वाढ बघायला मिळाली, पण बँक्स, रिअल्टी आणि एनर्जी सेक्टरवर दबाव बघायला मिळाला। हे सेक्टर सगळे मायनसमध्ये जाऊन बंद झालेले आहेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट जवळपास 0.5% पॉझिटिव्ह आहेत। डॅक्स आणि कॅक्सेल पॉझिटिव्ह आहे 0.5%। डाव फ्युचर्स 50 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत। काल डावजोन्समध्ये पॉझिटिव्ह रॅली आलेली, पण नॅसडॅक मला वाटतं काल चांगलं खाली गेलेलं। त्यामुळे थोडं US मिक्स शो आहे। USमध्ये सुद्धा अनसर्टिनिटी आहे ट्रम्प यांच्या पॉलिसीजला घेऊन, त्यामुळे US मार्केटमध्ये सुद्धा थोडी अनिश्चितता दिसत आहे। त्यामुळे ओव्हरऑल जर US मार्केट आजकाल पॉझिटिव्ह एंडअप केलं तर आपण एक पॉझिटिव्ह सुरुवात करू शकतो, पण हायर लेवलला जे मगाशी रेजिस्टन्स निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघितले ते थोडंसं लक्षात ठेवून ट्रेड करणं गरजेचं आहे। म्हणून सपोर्ट लेवलला सुद्धा सपोर्टचे पॉईंट्स। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।